to learn lesson number 3 HCF and LCM in practice set 14. Question number 1. Choose the correct alternative. योग्य पर्याय निवडा. त्यातील पहिला क्वेश्चन आहे The HCF of 120 and 150 is dash dash. 120 आणि 150 यांचा HCF आपल्याला शोधायचा आहे. 120 and 150 both are divisible by 30 only. या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये फक्त 30 या संख्येने 120 आणि 150 या दोघांनाही भाग जातो, म्हणून 120 आणि 150 या दोन संख्यांचा HCF आहे 30. HCF is equal to 30. Alternative 1 is the answer. पर्याय क्रमांक A हे याचं उत्तर आहे. The HCF of this pair of the number is not 1. खालीलपैकी कोणत्या संख्येचा मसावी 1 नाही. 13 आणि 17 या संख्यांना फक्त 1 नेच भाग जातो, म्हणजेच त्यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 हा आहे, म्हणून ही कोप्राइम नंबरची पेअर आहे. त्यानंतर 29 आणि 20, 29 आणि 20 या दोन्ही संख्या 1 सोडून इतर कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत, म्हणून ही देखील कोप्राइम नंबरचीच पेअर आहे. त्यानंतर चौथी पेअर बघा, 14 आणि 15 ही पेअर देखील कोप्राइम नंबर्सचीच पेअर आहे. तिसरा पर्याय जर आपण पाहिला तर त्यामध्ये नंबर्स आहेत 40 आणि 20. 40 आणि 20 या नंबर्सची जी पेअर आहे ही कोप्राइम नंबरची पेअर नाही. 20 आणि 40 ला 2 ने भाग जातो. त्याचबरोबर 10च्या पाड्यात देखील 40 आणि 20 या संख्या येतात. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 ही कोप्राइम नंबरची पेअर नाही. त्यामुळे 40 आणि 20 या संख्यांचा HCF 1 येत नाही. अल्टरनेटिव्ह 3 इज द आन्सर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फाइंड द HCF अँड LCM. 14 आणि 28 या संख्यांचा आपल्याला HCF आणि LCM देखील शोधायचा आहे. LCM आणि HCF शोधण्यासाठी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मेथडने आपल्याला त्याचे फॅक्टर शोधता येतात. या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल मेथडचा उपयोग करणार आहोत. व्हर्टिकल मेथड जरी सोपी असली तरी हॉरिझॉन्टल मेथड पुढील इयत्तांमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते, म्हणून आपण हॉरिझॉन्टल मेथडने हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. सुरुवातीला आपण 14 चे फॅक्टर्स शोधूया. 14 ही संख्या 2 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून 2 ने 14 ला आपण डिवाइड केलं तर भागाकार येतो 7. 2 7 जा 14. आता या ठिकाणी हे दोन्ही प्राइम नंबर्स आहेत, त्यामुळे 14 चे फॅक्टर्स आहेत 2 आणि 7. आता आपण 28 चे फॅक्टर शोधूया. 28 च्या युनिट प्लेसला 8 आहेत, म्हणून 28 ला 2 ने भाग जातो. 2 ने 28 ला भागल्यानंतर भागाकार येतो 14. या ठिकाणी 2 हा प्राइम नंबर आहे, परंतु 14 हा प्राइम नंबर नाही, म्हणजेच 14 ला अजून भाग जाणार आहे. या ठिकाणी 2 हा प्राइम नंबर आहे, तो आपण खालील स्टेपमध्ये तसाच घेतला. 14 ला पुन्हा 2 ने भाग जातो, म्हणून आपण 2 ने 14 ला भागूया. 2 7 जा 14. आता या स्टेपमध्ये तिन्ही जे नंबर आहेत ते प्राइम नंबर आहेत, त्यामुळे 28 चे फॅक्टर्स आहेत 2 2 आणि 7. आता आपण यामधील कॉमन फॅक्टर पाहूया. आपल्याला HCF शोधण्यासाठी त्यामधील कॉमन फॅक्टर्सची आवश्यकता आहे. या ठिकाणी अंडरलाइन केलेले जे फॅक्टर्स आहेत ते कॉमन फॅक्टर्स आहेत. 14 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 2 आहे आणि 28 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 2 आहे. त्यामुळे 2 हा कॉमन फॅक्टर्स आहे, तो आपण HCF मध्ये घेतला. त्यानंतर 14 च्या फॅक्टर्स मध्ये 7 आहे आणि 28 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 7 आहे, म्हणून हा कॉमन फॅक्टर आहे, तो देखील आपण HCF मध्ये घेतला. आता आपण या कॉमन फॅक्टर्सचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 14 आणि 28 या संख्यांचा HCF आपल्याला मिळतो. 2 7 जा 14.
त्यानंतर एलसीएम शोधत असताना काय करायचं, तर कॉमन फॅक्टर्स आणि उरलेला जो फॅक्टर आहे तो देखील त्यामध्ये घ्यायचा आहे. कॉमन फॅक्टर आहेत 2 आणि 7, ते आपण एलसीएम मध्ये घेतले 2 आणि 7, आणि उर्वरित जो फॅक्टर आहे 2 तो देखील यामध्ये घेतला आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 2 2 जा 4, 4 7 जा 28. म्हणून या संख्यांचा एलसीएम आहे 28. If the greatest of the given numbers is divisible by the other numbers, then the greatest number is the LCM of the given numbers. जर दिलेल्या संख्यांपैकी मोठ्या संख्येच्या इतर संख्या विभाजक असतील तर त्यातील मोठी संख्या हा LCM असतो. आता या ठिकाणी दिलेल्या संख्या आहेत 14 आणि 28. यामध्ये 28 ही संख्या 14 च्या टेबलमध्ये येते. म्हणजेच 14 ने आपण 28 ला जर डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो. म्हणून या दोन्ही संख्यांमध्ये या गुणधर्मानुसार 28 हा एलसीएम आहे. 32 इज मल्टिप्लाय ऑफ 16. 16 च्या टेबलमध्ये 32 येतात. 16 1 जा 16, 16 2 जा 32. त्यामुळे याचा एचसीएफ आहे 16 आणि त्याचा एलसीएम आहे 32. दिलेल्या संख्यांमध्ये 16 ही लहान संख्या आहे आणि 32 ही मोठी संख्या आहे. परंतु 32 हा 16 ने डिव्हिजिबल आहे. त्यामुळे त्यातील जी लहान संख्या आहे तो एचसीएफ असणार आहे आणि यातील मोठी संख्या एलसीएम असणार आहे. म्हणून या दोन संख्यांचा एचसीएफ आहे 16 आणि एलसीएम आहे 32. 17 चे फॅक्टर्स आहेत 17 1 जा 17. हे दोन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत. पुढील संख्या आहे 102. 2 ने आपण 102 ला भागलं की भागाकार येतो 51. या स्टेप मधील 2 ही संख्या आपण पुढील स्टेप मध्ये तशीच घेतली आणि पुन्हा 51 ला आपण भाग दिला. 3 ने 51 ला भाग जातो. 3 ने 51 ला भागल्यानंतर भागाकार येतो 17. 17 3 जा 51 आणि हे 2 सुरुवातीचेच आपण खाली घेतलेले आहेत. आता इथे देखील हे तिन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आणखी याचे फॅक्टर्स आपल्याला शोधता येणार नाही. पुढे आहे 170. 170 ला 2 ने भाग जातो. 2 ने 170 ला भागल्यानंतर भागाकार येतो 85. पुढील स्टेप मध्ये हे सुरुवातीचे 2 तसेच खाली घेतले. 85 च्या युनिट प्लेसला 5 आहेत, म्हणून आपण याला 5 ने भागलं. 5 ने 85 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 17. 17 5 जा 85. आता या ठिकाणी देखील हे तिन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आणखी आपल्याला याचे प्राइम फॅक्टर्स शोधता येणार नाही. आता एचसीएफ शोधण्यासाठी यातील आपण कॉमन फॅक्टर्स घेऊ. या तिन्ही संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर्स आहे 17. तिन्ही संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर 17 आहे, म्हणून त्याचा एचसीएफ आहे 17. एलसीएम शोधत असताना सुरुवातीला आपण तिन्ही संख्यांमधील कॉमन फॅक्टर्स घेतला. तिन्ही संख्यांमधील कॉमन फॅक्टर्स आहे 17. त्यानंतर आपण दोन संख्यांमधील कॉमन फॅक्टर्स घेऊ. 102 आणि 170 या दोन संख्यांमध्ये 2 हा फॅक्टर्स कॉमन आहे, तो आपण एकदाच घेतला. त्यानंतर उर्वरित फॅक्टर्स घेतले 3 आणि 5 हे देखील तिथे घेतले आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला एलसीएम मिळेल. 17, 102 and 170 यांचा एलसीएम आहे 510. 5 3 जा 15, 15 2 जा 30, 30 आणि 17 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 510. फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम. या ठिकाणी दिलेल्या संख्या आहेत 23 आणि 69. यामध्ये मोठी संख्या आहे 69, त्यातील लहान संख्या आहे 23. 69 ही संख्या 23 च्या टेबलमध्ये आहे, म्हणून यातील जी मोठी संख्या आहे 69 हा एलसीएम असणार आहे आणि लहान संख्या एचसीएफ असणार आहे. 69 इज मल्टिप्लाय ऑफ 23, म्हणून एचसीएफ असणार आहे 23 आणि एलसीएम असणार आहे 69. एचसीएफ म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. 23 आणि 69 या दोन संख्यांच्या फॅक्टर्स मध्ये दोघांचाही सर्वात मोठा सामायिक फॅक्टर्स आहे 23.
आणि LCM म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे 69. म्हणजेच 23 आणि 69च्या पाड्यामध्ये येणारी लहान सामायिक संख्या आहे 69. 69 ही संख्या 23च्या पाड्यामध्ये देखील येते आणि 69च्या पाड्यामध्ये देखील येते आणि ती दोघांच्या पाड्यातील लहान सामायिक संख्या आहे, म्हणून तो आहे LCM. 21, 49 आणि 84 या संख्यांचा आपल्याला HCF आणि LCM शोधायचा आहे. सुरुवातीला आपण 21 चे फॅक्टर्स शोधले. 3 7 जा 21. 3 आणि 7 हे प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आणखी याचे फॅक्टर्स येणार नाहीत. 49 याचे फॅक्टर्स आहेत 7 7 जा 49. हे देखील दोन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत. 84 या संख्येच्या युनिट प्लेसला 4 आहेत, त्यामुळे याला 2 ने डिवाइड करता येईल. 2 ने आपण 84 ला भागलं की भागाकार येतो 42. आता पुढील स्टेपमध्ये हे सुरुवातीचे 2 तसेच खाली घेतलेले आहेत. त्यानंतर आपण 42 ला भागणार आहोत. 42 ला देखील पुन्हा 2 ने भाग जातो, म्हणून इथे पुन्हा 2 आले आहेत. 2 ने 42 ला भागल्यानंतर भागाकार येतो 21. 21 2 जा 42. आता पुढील स्टेपमध्ये सुरुवातीचे जे प्राइम फॅक्टर्स आहेत ते तसेच आपण खाली घेणार आहोत. हे 2 तसेच खाली घेतले, पुढील 2 देखील तसेच आपण खाली घेतलेले आहेत. त्यानंतर आपण 21 ला भागणार आहोत. 3 7 जा 21. अशा प्रकारे या पुढील स्टेपमध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे अजून आपण याचे फॅक्टर शोधू शकत नाही. या तिन्ही संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर आहे 7. 21 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 7 आहे, 49 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 7 आहे आणि 84 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 7 आहे. त्यामुळे हा कॉमन फॅक्टर जो आहे तो HCF मध्ये येईल, त्यामुळे या संख्यांचा HCF आहे 7. LCM मध्ये या तिन्ही संख्यांचा कॉमन फॅक्टर 7 सुरुवातीला घेतला. त्यानंतर आपण दोन संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर पाहूया. 21 आणि 84 या दोन संख्यांमध्ये 3 हा कॉमन फॅक्टर आहे, तो आपण घेतला. त्यानंतर उर्वरित फॅक्टर्स घेतले. 49 मधील 7 हा फॅक्टर शिल्लक आहे, तो इथे घेतला. त्यानंतर 84 मध्ये 2 आणि 2 हे दोन फॅक्टर्स शिल्लक आहेत, ते देखील आपण LCM मध्ये घेतले आणि या सर्वांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला त्यांचा LCM मिळतो. दिलेल्या संख्यांचा HCF आहे 7 आणि LCM आहे 588. या ठिकाणी फक्त आपल्याला LCM शोधायचा आहे. 36 आणि 42 ह्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. सुरुवातीला आपण 36 चे फॅक्टर शोधूया. 18 2 जा 36. 2 ने 36 ला भागलं की 18 येतात. पुढील स्टेप मध्ये सुरुवातीचा 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. त्यानंतर पुन्हा 18 ला आपण 2 ने भागलं. 2 ने 18 ला भागल्यानंतर भागाकार येतो 9. 9 2 जा 18. आता आपण पुढील स्टेप मध्ये काय करणार आहोत? आधीच्या स्टेप मधील जे प्राइम फॅक्टर्स आहेत ते तसेच आपण खाली घेणार आहोत. सुरुवातीचे 2 तसेच खाली घेतले, त्याच्या पुढील 2 देखील तसेच खाली घेतले. त्यानंतर आपण या 9 ला 3 ने भागलेला आहे. 3 ने 9 ला भागल्यानंतर भागाकार येतो 3. 3 3 जा 9. आता या ठिकाणी आलेल्या सर्व संख्या प्राइम फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 42 या संख्येचे आपण फॅक्टर शोधूया. 42 ला 2 ने डिवाइड करता येतं. 2 ने 42 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशिएंट येतो 21. यामधील 2 हा प्राइम फॅक्टर आपण तसाच खाली घेतला. त्यानंतर आपण 21 ला भागणार आहोत. 21 ला 3 ने भाग जातो. 3 ने 21 ला भागल्यानंतर भागाकार येतो 7. आता या ठिकाणी देखील हे प्राइम फॅक्टर्स आहेत. LCM शोधत असताना सुरुवातीला आपण या दोन्ही संख्यांचे कॉमन प्राइम फॅक्टर्स घेऊ, दोघांमध्ये समान असलेले फॅक्टर्स घेऊ. 36 च्या फॅक्टर्स मध्ये 2 आहे आणि 42 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 2 आहे. ते दोन्ही कॉमन फॅक्टर एकदाच आपण खाली घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा 3 हा कॉमन फॅक्टर आहे, तो देखील आपण एकदाच घेतला. त्यानंतर शिल्लक राहिलेले फॅक्टर्स घेऊ. 2 3 आणि 7. पुढे आपण 2 3 7 हे फॅक्टर्स घेतले आणि या सगळ्या फॅक्टर्सचं आपण मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या दोन संख्यांचा LCM आपल्याला मिळतो 252. 15 25 आणि 30 या संख्यांचा LCM शोधायचा आहे. 15 चे फॅक्टर्स आहेत
3 5 जा 15. 25 चे फॅक्टर्स आहेत 5 5 जा 25 आणि 30 चे फॅक्टर शोधत असताना सुरुवातीला आपण 2 ने 30 ला भागलं. 2 ने 30 ला भागल्यानंतर भागाकार येतो 15. 2 हा प्राइम फॅक्टर आहे, तो आपण तसाच खाली घेतला. त्यानंतर 15 ला आपण 3 ने डिवाइड करणार आहोत. 3 ने 15 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 5. आता या ठिकाणी देखील हे सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. तिन्ही संख्यांमध्ये 5 हा फॅक्टर आहे, तो आपण एकदाच घेतला. त्यानंतर आपण दोन संख्यांमधील कॉमन फॅक्टर घेऊ. 15 च्या फॅक्टर्स मध्ये 3 आहेत आणि 30 च्या फॅक्टर्स मध्ये देखील 3 आहे, तो देखील आपण एकदाच घेतला आणि त्यानंतर उर्वरित फॅक्टर्स आपण घेतले. आता या सर्व फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एलसीएम मिळतो 150. 5 3 जा 15, 15 5 जा 75, 75 2 जा 150. 18, 42 आणि 48 या संख्यांचा आपल्याला एलसीएम शोधायचा आहे. 18 चे फॅक्टर्स शोधूया. 2 9 जा 18. 2 हा प्राइम फॅक्टर आहे, तो तसाच खाली घेतला. त्यानंतर पुढे 9 ला आपण 3 ने भागलं. 3 3 जा 9. या ठिकाणी आलेले फॅक्टर्स प्राइम फॅक्टर्स आहेत. पुढे 42 चे आपण फॅक्टर शोधूया. 2 ने 42 ला भाग जातो. 2 ने 42 ला भागल्यानंतर भागाकार येतो 21. 2 हा प्राइम फॅक्टर आहे, तो आपण तसाच खाली घेतला. त्यानंतर 21 ला 3 ने भाग जातो. 3 ने 21 ला भागल्यानंतर भागाकार येतो 7. 2 3 आणि 7 हे प्राइम फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 48 चे फॅक्टर शोधूया. 48 ला 2 ने भाग जातो. 2 ने 48 ला भागल्यानंतर भागाकार येतो 24. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. 24 ला 2 ने भाग जातो म्हणून इथे पुन्हा 2 आलेले आहेत. 2 ने 24 ला भागल्यानंतर भागाकार येतो 12. 12 2 जा 24. या स्टेप मधील प्राइम फॅक्टर्स तसेच खाली घेतले. 2 तसेच घेतले. पुढचे 2 ते देखील तसेच खाली घेतले. त्यानंतर पुन्हा 2 आले, कारण 2 ने आपण 12 ला भागलं. 2 ने 12 ला भागल्यानंतर भागाकार येतो 6. 6 2 जा 12. या स्टेप मधील जे प्राइम फॅक्टर्स आहेत ते आपण खाली तसेच घेतलेले आहे. वरील स्टेप मध्ये 2 हा प्राइम फॅक्टर 3 वेळा आहे, तो आपण 3 वेळा तसाच खाली घेतला. त्यानंतर पुन्हा इथे 2 आलेले आहेत. त्याचं कारण 2 ने आपण 6 ला भागलेला आहे. 2 ने 6 ला भागल्यानंतर भागाकार येतो 3. 3 2 जा 6. अशा प्रकारे या शेवटच्या स्टेप मध्ये सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आपल्याला आणखी इथे फॅक्टर्स सापडणार नाही. आता येथील कॉमन फॅक्टर्स आपण सुरुवातीला घेऊ. तिन्ही संख्यांमध्ये जे फॅक्टर्स कॉमन आहेत त्यांना अंडरलाईन केलेले आहे, ते आपण एकदाच घेणार आहे. म्हणजे 2 हा तिन्ही संख्यांमध्ये आहे, तो आपण इथे एकदाच घेतलेला आहे. त्यानंतर 3 हा फॅक्टर्स देखील तिन्ही संख्यांमध्ये आहे, तो आपण इथे एकदाच घेतला. त्यानंतर 2 संख्यांमधील कॉमन फॅक्टर्स घ्यायचे असतात, परंतु इथे आणखीन 2 संख्यांमध्ये कॉमन असलेले फॅक्टर्स नाहीत, म्हणून उर्वरित जे फॅक्टर्स आहेत ते तसेच आपण खाली घेतलेले आहेत आणि या सर्व फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एलसीएम मिळतो 1008. पुढील उदाहरण आहे 4 12 and 20. 4 चे फॅक्टर्स आहेत 2 2 जा 4. त्यानंतर 12 चे फॅक्टर 2 ने 12 ला भाग जातो. 2 ने 12 ला भागल्यानंतर भागाकार येतो 6. 6 2 जा 12. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. 6 ला आपण 2 ने डिवाइड केलं म्हणून पुन्हा इथे 2 आलेले आहेत. 2 3 जा 6. त्यानंतर 20. 2 ने 20 ला भागल्यानंतर भागाकार येतो 10. 10 2 जा 20. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. 10 ला आपण 2 ने भागलं म्हणून या ठिकाणी पुन्हा 2 आलेले आहेत. 2 5 जा 10. या तिन्ही संख्यांमध्ये जे कॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत त्यांना अंडरलाईन केलेले आहे. त्यानंतर उर्वरित फॅक्टर्स आपण घेतले 3 आणि 5. या सर्व फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला वरील संख्यांचा एलसीएम मिळतो. 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60. फाइंड द एलसीएम. या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत, 24, 40, 80 आणि 120. व्हर्टिकल मेथडने हे उदाहरण सोडवणार आहोत.
24, 40, 80 आणि 120 या चारही संख्यांना 2 ने भाग जातो. 2 ने 24 ला भागल्यानंतर भागाकार येतो 12. 2 ने 24 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 12. 2 ने 40 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 20. 2 ने 80 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 40. 2 ने 120 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 60. आता या ठिकाणी संख्या आलेल्या आहेत 12, 20, 40 आणि 60. या चारही संख्यांना पुन्हा 2 ने भाग जातो. 2 ने 12 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 6. 2 ने 20 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 10. 2 ने 40 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 20. 2 ने 60 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 30. आता या ठिकाणी आलेल्या संख्या आहेत 6, 10, 20 आणि 30. या चारही संख्यांना पुन्हा 2 ने भाग जातो. 2 ने 6 ला भागल्यानंतर भागाकार येतो 3. 2 ने 10 ला भागल्यानंतर भागाकार येतो 5. 2 ने 20 ला भागल्यानंतर भागाकार येतो 10. 2 ने 30 ला भागल्यानंतर भागाकार येतो 15. आता या ठिकाणी 15, 10, 5 आणि 3 या संख्यांना 2 ने भाग जात नाही. त्यामुळे फक्त 2 ने आपण 10 ला भागणार आहे. 2 ने 10 ला भागल्यानंतर भागाकार येतो 5 आणि उर्वरित संख्या पण तशाच खाली घेतलेल्या आहेत. आता या संख्यांमध्ये 3, 5, 5 आणि 15 अशा संख्या आहेत. 3 ने 3 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 1. पुढील संख्या पण तशाच खाली घेतल्या आहेत आणि 3 ने 15 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 5. आता या स्टेपमध्ये 1, 5, 5 आणि 5 या संख्या आहेत. यातील 5 या संख्येला 5 ने डिवाइड करता येतं. 5 ने 5 ला डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 1. 5 ने पुढील 5 ला देखील डिवाइड केल्यानंतर भागाकार येतो 1. त्यानंतर पुढील 5 ला देखील भागल्यानंतर भागाकार येतो 1 आणि हा 1 आपण तसाच खाली घेतलेला आहे. आता शेवटी शिल्लक राहिलेल्या सगळ्या संख्यांमध्ये 1 हाच अंक आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिळालेले प्राइम फॅक्टर्स आहेत 2, 2, 2, 2, 3 आणि 5. यांचा पण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला या संख्यांचा एलसीएम मिळणार आहे. आपल्याला मिळालेले जे सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत त्याचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं आहे आणि या संख्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 240. म्हणून दिलेल्या संख्यांचा एलसीएम आहे 240. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच व्हेन डिवाइड बाय 8, 9, 10, 15 and 20 leaves 5 as remainder. 8, 9, 10, 15 आणि 20 या चारही संख्यांनी भाग जाणारी लहान संख्या म्हणजे त्यांचा एलसीएम असणार आहे. द रिक्वायर्ड स्मॉलेस्ट नंबर इज 5 मोर दॅन द एलसीएम ऑफ द गिवन नंबर. या संख्यांचा आपण एलसीएम शोधला आणि त्यामध्ये 5 मिळवले की आपल्याला आवश्यक असलेली संख्या मिळणार आहे. 8, 9, 10, 15 आणि 20 या पाचही संख्यांचा कॉमन फॅक्टर नाही. सुरुवातीला आपण 2 ने डिवाइड करूया. 2 ने 8 ला भागल्यानंतर भागाकार 4 येतो. 2 ने 9 ला भाग जात नाही म्हणून 9 तसेच खाली घेतलेले आहेत. 2 ने 10 ला भागल्यानंतर भागाकार येतो 5. 2 ने 15 ला भाग जात नाही म्हणून 15 तसेच खाली आलेले आहेत. 2 ने 20 ला भागल्यानंतर भागाकार येतो 10. पुढे आपण या संख्यांना पुन्हा 2 ने भागलेला आहे. 2 ने 4 ला भागल्यानंतर भागाकार येतो 2. 2 ने 9 ला भाग जात नाही म्हणून 9 तसेच आले आहेत. 2 ने 5 ला देखील भाग जात नाही म्हणून 5 देखील तसेच आहेत. 2 ने 15 ला देखील भाग जात नाही म्हणून 15 देखील खाली तसेच आलेले आहेत. 2 ने 10 ला भागल्यानंतर भागाकार येतो 5. 5 2 जा 10. आता खालील स्टेपमध्ये पुन्हा आपण 2 ने भागलेला आहे. 2 ने 2 ला भागल्यानंतर भागाकार येतो 1. 2 1 जा 2. 2 ने 9 ला भाग जात नाही, 9 तसेच खाली आले. 2 ने 5 ला देखील भाग जात नाही म्हणून 5 देखील तसेच पुढे आलेले आहेत. 2 ने 15 ला देखील भाग जात नाही म्हणून 15 देखील तसेच आलेले आहेत आणि 2 ने 5 ला देखील भाग जात नाही म्हणून 5 देखील तसेच आहे. आता या संख्यांपैकी काही संख्यांना 3 ने भाग जातो म्हणून आपण 3 ने भागूया. 3 ने 1 ला भाग जात नाही, या ठिकाणी 1 तसाच आहे. 3 ने 9 ला भागल्यानंतर भागाकार येतो 3. 3 ने 5 ला भाग जात नाही, 5 तसेच आले. 3 ने 15 ला भाग जातो. 3 5 जा 15 म्हणून इथे 5 आलेले आहेत. 3 ने 5 ला भाग जात नाही म्हणून 5 तसेच आलेले आहेत.
आता पुढील स्टेपमध्ये पुन्हा आपण 3 ने भागलं, 3 ने फक्त या 3 लाच भाग जातो, 3 1 जा 3, आणि पुढील संख्या आपण तशाच खाली घेतल्या कारण त्यांना 3 ने भाग जात नाही. या ठिकाणी 5 या संख्येला 5 ने भाग जातो म्हणून आपण 5 ने भागणार आहोत. 5 ने 1 ला भाग जात नाही, 1 तसाच आला, पुढे देखील 1 तसाच खाली आलेला आहे. 5 1 जा 5, त्याच्या पुढे देखील 5 1 जा 5, आणि त्याच्या पुढे देखील 5 1 जा 5. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या संख्यांचे प्राइम फॅक्टर्स आपल्याला मिळाले. यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला त्यांचा एलसीएम मिळेल. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 3 3 जा 9, 9 5 जा 45, 8 into 45 is equal to 360. दिलेल्या संख्यांचा एलसीएम आहे 360, आणि त्यामध्ये आपण 5 मिळवले की आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. कारण या पाचही संख्यांनी 360 ला भाग जातो कारण तो त्यांचा एलसीएम आहे, आणि बाकी 5 शिल्लक राहते, म्हणून यामध्ये आपल्याला 5 मिळवावे लागणार आहे. The required smallest number is equal to 360 plus 5 is equal to 365. Reduce the fraction 348 upon 319, 221 upon 247, 437 upon 551 to the lowest term. त्यातील पहिलं उदाहरण आपण सोडूया. 348 upon 319. यामधील न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर दोन्हीही संख्यांना आपल्याला एकाच संख्येनं भागायचं आहे. त्यासाठी आपल्याला यांचा एचसीएफ शोधावा लागेल. एचसीएफ शोधण्यासाठी 348 चे फॅक्टर्स शोधूया. 2 ने 348 ला भागल्यानंतर भागाकार येतो 174. 2 हा प्राइम फॅक्टर तसाच खाली घेतला. 2 ने 174 ला भागलं की भागाकार येतो 87. यामधील प्राइम फॅक्टर्स खालील स्टेप मध्ये तसेच घेतले. पुढे 3 आलेले आहेत कारण 3 ने 87 ला भाग जातो. 3 ने 87 ला भागल्यानंतर भागाकार येतो 29. आता हे सर्व प्राइम फॅक्टर्स आहेत. त्यामुळे आपण आता 319 चे फॅक्टर्स शोधूया. 11 ने 319 ला भागल्यानंतर 29 येतात. हे दोन्हीही प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे याची अजून आपल्याला फॅक्टर्स शोधता येणार नाही. दोन्ही संख्यांचे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे 29, म्हणून आपण 348 आणि 319 या दोघांनाही 29 ने डिवाइड करणार आहोत. 29 ने दोन्हीही संख्यांना म्हणजेच न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर यांना डिवाइड केल्यानंतर उत्तर येतं 12/11. अशा प्रकारे याचं अतिसंक्षिप्त रूप आहे 12/11. या ठिकाणी दिलेलं उदाहरण आहे 221/247. इथे देखील आपल्याला न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर या दोघांनाही एकाच संख्येने भागायचं आहे. त्यासाठी आपल्याला एचसीएफ शोधावा लागेल. 221 या संख्येला 13 ने भाग जातो. 13 ने 221 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 17. हे दोन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 247 याचे फॅक्टर्स आहेत 13 into 19. 13 ने 247 ला भाग जातो. भागाकार केल्यानंतर भागाकार येतो 19. हे देखील प्राइम फॅक्टर्स आहेत. दोन्ही संख्यांचे जर आपण फॅक्टर्स पाहिले तर त्यामध्ये 13 हा कॉमन फॅक्टर आहे, त्यामुळे या संख्यांचा एचसीएफ आहे 13. आता आपण 229 आणि 247 या दोघांनाही 13 ने डिवाइड करणार आहोत. 221 ला 13 ने भागल्यानंतर भागाकार येतो 17. 247 ला 13 ने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 19. त्यामुळे याचं अतिसंक्षिप्त रूप आहे 17/19, म्हणजेच लोएस्ट टर्म आहे 17/19. पुढील उदाहरण पहा. याचे देखील सुरुवातीला आपण फॅक्टर्स शोधूया. 437 ला 19 ने भाग जातो. 19 ने 437 ला भागल्यानंतर भागाकार येतो 23. हे दोन्हीही प्राइम फॅक्टर्स आहेत. 551 ला देखील 19 ने भाग जातो. 19 ने 551 ला भागलं की भागाकार येतो 29. या ठिकाणी देखील मिळालेले फॅक्टर्स हे प्राइम फॅक्टर्स आहेत. दोघांच्याही फॅक्टर्स मध्ये 19 हा कॉमन फॅक्टर आहे, म्हणून या संख्यांचा एचसीएफ आहे
19. न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर दोघांनाही आपण आता 19 ने डिवाइड करणार आहे. 19 ने 437 ला भागल्यानंतर भागाकार येतो 23 आणि 19 ने 551 ला भागल्यानंतर भागाकार येतो 29. त्यामुळे या संख्येचं लोएस्ट टर्म म्हणजे अतिसंक्षिप्त रूप आहे 23/29. Question number 6. The LCM and HCF of the numbers are 432 and 72 respectively. If one of the two numbers is 216, what is the other number? दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 216 आहे तर दुसरी संख्या शोधा. The product of two numbers is equal to HCF into LCM. दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा HCF आणि LCM यांचा गुणाकार समान असतो. दोन संख्यांपैकी फक्त एकच संख्या आपल्याला माहित आहे, ती आहे 216. दुसरी संख्या आपल्याला माहित नाही, परंतु त्या दोन संख्यांचा आपल्याला HCF आणि LCM माहित आहे. HCF आहे 72 आणि LCM आहे 432. या दोन संख्यांचा गुणाकार आणि HCF आणि LCM चा गुणाकार समान असतो. या ठिकाणी इक्वेशन तयार झालेलं आहे. 72 × 432 याला आपण 216 ने डिवाइड करणार आहे. 216 ने आपण 432 ला भागूया. या ठिकाणी भाग जातो. 216 ने 432 ला भागल्यानंतर भागाकार येतो 2. 216 2 जा 432. आता आपण 72 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. The other number is 72 × 2 is equal to 144. The product of two-digit numbers is 765 and their HCF is 3. What is their LCM? आताच आपण गुणधर्म पाहिलेला आहे. दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांचा HCF आणि LCM यांचा गुणाकार समान असतो. HCF आहे 3, LCM आपल्याला माहित नाही. त्या दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 765. या ठिकाणी हे इक्वेशन तयार झालेलं आहे. 3 × LCM या ठिकाणी गुणाकार आहे, त्यामुळे आपण 3 ने 765 ला डिवाइड करणार आहोत. LCM is equal to 765/3. 3 ने 765 ला भागल्यानंतर भागाकार येतो 255. म्हणून LCM आहे 255. The trader has 3 bundles of string of lengths 392 meter, 308 meter and 490 meter respectively. The string in 3 bundles are cut into pieces of equal lengths so that no string is left over. What is the greatest possible length of each piece? एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लॅस्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळे आहेत. दोरी उरणार नाही. अशा प्रकारे त्या तीनही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल? या ठिकाणी असलेल्या तिन्ही बंडलमधील दोऱ्यांची लांबी वेगवेगळी आहे आणि त्यामध्ये आपल्याला समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. यासाठी आपल्याला या तिन्ही संख्यांचा HCF शोधावा लागेल. 2 ने 392 ला भागल्यानंतर भागाकार येतो 196. 2 ने 308 ला भागल्यानंतर भागाकार येतो 154. 2 ने 490 ला भागल्यानंतर भागाकार येतो 245. आता या तिन्ही संख्यांना 7 ने भाग जातो. 7 ने 196 ला भागल्यानंतर भागाकार येतो 28. 7 ने 154 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 22. 7 ने 245 ला डिवाइड केल्यानंतर क्वेश्चन येतो 35. आता या तिन्ही संख्यांना भाग जाणारा कॉमन फॅक्टर नाही, त्यामुळे या तिन्ही संख्यांचे कॉमन फॅक्टर्स आहेत 2 आणि 7. म्हणून यांचा HCF आहे 2 7 जा 14. द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ इच पीस ऑफ स्ट्रिंग इज 14 मीटर. तिन्ही गुंडाळ्यांमधील दोरीचे आपण जर समान तुकडे केले तर
प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त 14 मीटर लांबीचा असेल. शेवटचं उदाहरण आहे, which two consecutive even number have a LCM of 180? दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या? या ठिकाणी एक गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. The HCF of two consecutive even number is 2. The product of two number is equal to HCF into LCM. HCF आहे 2, कारण त्या दोन क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत, त्यामुळे त्यांचा HCF हा 2 असणार आहे. आणि LCM तर दिलेला आहे, LCM आहे 180. LCM आणि HCF यांचा गुणाकार येतो 360. म्हणजेच त्या दोन संख्यांचा देखील गुणाकार 360च असणार आहे. Two factors of 360 whose difference is 2. 18 आणि 20 ह्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार देखील 360 आहे. The required consecutive even numbers are 18 and 20. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 14 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेट 15 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.